बारामती पोटनिवडणुकीच्या बाबतीत तुम्ही अजूनही ठाम आहात का? कोण उमेदवार असणार आहे? कारण आता उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. उमेदवाराच्या नावासाठी तुम्हाला 2 दिवस वाट बघावी लागेल, पण निवडणूक बिनविरोध होणार नाही हे ठामपणे मी या महाराष्ट्राला सांगू इच्छितो. मुळात सहानुभूतीच्या नावाखाली किंवा सुनेत्राताईंच्या दुःखाच्या पदराआडून जर इथले सत्ताधारी बारामतीच्या निवडणुकीला सामोरे जात असतील, तर महाराष्ट्रामध्ये एक आंदोलक म्हणून, एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, एक लोकशाहीचा समर्थक म्हणून या निवडणुकीला लक्ष्मण हाके या निवडणुकीकडे पाहिल. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये ओबीसी आरक्षणाचा कसा मुर्दा पाडलाय इथल्या राज्यकर्त्या लोकांनी, त्या अशा अनेक प्रश्नावरती लक्ष वेधून घेण्यासाठी राहुरीची पोटनिवडणूक आणि बारामतीची पोटनिवडणूक या पोटनिवडणुकीकडे एक संधी म्हणून लक्ष्मण हाके निश्चित बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात योग्य ती भूमिका येऊ घातलेल्या 2 दिवस, पण निवडणूक होईल हे मात्र मी ठामपणे आज तुम्हाला सांगू इच्छितो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात मृत्यू झाला आणि मग ही निवडणूक होती. तर याच्याकडं सगळ्याच गोष्टी जी भावनिक बघितल्या जातात. पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अनेक मान्यवर प्रतिनिधींचं निधन झालेलं होतं. पिंपरी चिंचवडमध्ये तिथले लोकप्रिय नेते लक्ष्मणरावजी जगताप यांचं निधन झाल्यानंतर स्वर्गीय अजितदादा पवारांनी पिंपरी चिंचवडची जागा बिनविरोध न करता तिथं निवडणूक लढली गेली. जी भाजप आता बिनविरोध निवडणूक करायचं आव्हान करते त्या भाजपनं नंतर तिथं उमेदवार दिला. नुसती निवडणूक उमेदवार द्यायचा म्हणून दिला नाही, लढायचे म्हणून लढले नाहीत, तर तिथं पराभव करून स्वतःचा उमेदवार निवडून आणलेला आहे. माझं म्हणणं एकच आहे की अशा दुःखद प्रसंगाचं कारण समोर करून लोकशाहीमध्ये निवडणुका बिनविरोध करण्याचा पायंडा आजपर्यंत नव्हता, इथून पुढं पाडू नका. लोकशाही टिकायची असेल तर निवडणुका झाल्या पाहिजेत. तुम्ही सहानुभूतीचं कारण सांगून सुनेत्राताईंना दादाच्या 3व्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली ना, आम्ही स्वीकारली. ज्या पार्थ पवारांचं कॅरेक्टर, ज्या पार्थ पवारांचं राजकारणातलं योगदान हे हजारो कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांनी बरबटलेलं आहे, ज्याची चौकशी सुरू आहे, त्या माणसाला तुम्ही बिनविरोध राज्यसभेवर पाठवलं वरिष्ठांच्या सभागृहात. तुम्ही शरदचंद्रजी पवारांना सर्व पक्षांनी एकत्रित येऊन राज्यसभेत पाठवलं. अरे मग आता इथं पण सुनेत्राताईंना विधान परिषदेवर घ्या. पुढच्या निवडणुकामध्ये विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त होत आहेत, तिथं सुनेत्राताईंना संधी द्यावी आणि भाजपला आपल्या कामाचा, भाजप आणि त्यांच्या सर्व पक्षांना जर त्यांच्या कामाचा एवढा कॉन्फिडन्स असेल, एक उमेदवार द्यावा ना.